एकेरी संबोधने आणि सन्मान, अवमान, अपमान याचा काहीही संबंध नसतो. मी गणपतीला गेलो. मारुतीचा वार शनिवार. अंबाबाईची आरती केली. भवानीचा गोंधळ होता. दत्ताचा महाप्रसाद होता. सगळे एकेरीच आहेत ना. झाला अपमान. मग पिढ्यानपिढ्या मराठी हृदयात असणाऱ्या शिवाजी किंवा शिवबाचा आत्ताच कसा अवमान होतो? पिढ्यानपिढ्या शिवाजी पेठ, शिवाजी तालीम, शिवाजी मार्केट, शिवाजी पुतळा, शिवाजी विद्यापीठ, शिवाजी हायस्कूल, शिवाजीनगर, शिवाजी पार्क, सगळीकडे शिवाजी शिवाजी शिवाजी. मग म्हणून शिवाजी महाराजांच्यावरचं प्रेम कमी झालं आहे का कधी? महाराजांचे छत्रपतीपद गेले आहे का? लोक महाराजांना महाराजच म्हणत आहेत. मग आत्ताच ही अवमानाची टूम कुठून आली? ज्यावेळी एक ठराविक जमात, ज्यांच्या 13 पिढ्या कधी कोणाचे अभिमानाने शिवाजी संभाजी नाव ठेवले जात नाही, ज्यांनी शिवाजी महाराजांना छत्रपती होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, संभाजी महाराजांच्या विरोधात कारस्थानी केली, राजर्षी शाहू महाराजांना शूद्र म्हटले. करवीर छत्रपती राजाराम महाराजांनी पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा देशातील पहिला पुतळा बसवताना काळे झेंडे, काळ्या रांगोळ्या काढून प्रचंड विरोध केला. आज तेच लोक ही अवमानाची टूम उठवत आहेत. आणि यांच्यातीलच चिंदम, कोरटकर, कोश्यारी, सोलापूरकर, भांडारकर, बागेश्वर वगैरे भुरटे महाराजांना ठरवून अपमान करतात. तेव्हा तोंडात धरून बसलेले शेंबडे आता भुंकायला लागल्यावर पहिला ठोकायला कोणाला पाहिजे? मुळात ही टूम उठवून शिवाजी महाराजांचे नाव प्रचंड वलय कमी करण्याचा कावेबाज प्रयत्न सुरू आहे. याला माहीत आहे, नाव लांबलचक केले की आपोआप त्याचा शॉर्ट फॉर्म होतो आणि मूळ नाव हळूहळू लोप पाहू लागते. उदाहरण द्यायचं तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल हे CST नावानंच ओळखलं जातं आणि लिहिलं जातं. यातलं महाराजांचं नाव लक्षातसुद्धा येत नाही. पण याच कारणातून कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठ या नावामागे छत्रपती न लावण्यामुळे आज हे विद्यापीठ CM युनिव्हर्सिटी न होता शिवाजी विद्यापीठ या नावाने दिमाखाने ओळखले जाते. गोव्यामध्ये तरी तुम्ही, तुम्हाला, अहो असे शब्दच नाहीत. तिथं अरेतुरेच असतं. तिथं काय करणार? महाराज जगाचे छत्रपती होते, आहेत आणि पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत असतील. शिवाजी महाराजांच्या नावावर खंडण्या गोळा करणाऱ्यांनी, त्यांच्या नावावर रयतेला लुबाडणाऱ्यांनी, स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांनी, शिवीगाळ करणाऱ्यांनी